नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार मे 10 पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। सद्यस्थितीत देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात। काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे। काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत। संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही। ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही। या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार आमच्या 25 ते 30 डीलर लोकांच्या अकाउंटमध्ये बँकांनी रक्कम फ्रीज केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की नॅशनल क्राईम पोर्टलवरून आम्हाला मेल आलेले आहे की या अकाउंटमध्ये रक्कम ब्लॉक करा, आणि 2 डीलरचे अकाउंट पूर्णपणे ब्लॉक केलेले आहे। तर त्यांचे सगळे व्यवहार थांबून गेलेले आहे। आणि त्यांनी पेट्रोल डिझेल कसं मागवायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे, कारण आम्हाला प्रत्येक डीलरला कंपनीमध्ये एक अकाउंट रजिस्टर करावा लागतो आणि त्या रजिस्टर्ड अकाउंट मधूनच पेमेंट करावं लागतं। आणि जे रजिस्टर्ड अकाउंटर जर आमचे ब्लॉक झाले तर आम्ही पेमेंट कसं करणार, माल कसा मागवणार आणि पब्लिकला माल कसा पुरवणार? डिजिटल पेमेंट मध्ये काय समस्या येत होतं तुम्हाला, किती नुकसान होतं? डिजिटल पेमेंट मध्ये समस्या अशी आहे की कोणत्याही जर दुसऱ्या राज्यातल्या अकाउंट मध्ये जर काही फ्रॉड झाला आहे आणि त्याच्यातून ते लिंक काढतात की किती किती अकाउंट। विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे। डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे। या निर्णयाने ग्राहकावर मोठा परिणाम पडणार आहे। ज्याप्रमाणे पेट्रोल पंपवर गर्दी असणार आहे तशीच गर्दी आता ATM वर असणार आहे, त्यामुळे याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे। सर, मला तरी आग्रहाची अशी विनंती आहे की हे बंद नाही झालं पाहिजे, कारण आमचा हा मजदूर वर्ग जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्याकडे 2 व्हीलरच्या गाड्या आहेत। आणि 2 व्हीलर मध्ये जेव्हा पेट्रोल टाकतो आम्ही तर प्रत्येक व्यक्ती फुल टँक नाही करत, प्रत्येक व्यक्ती 100 रुपये 50 रुपये असंच पेट्रोल टाकतो। आणि जर आम्ही ATM मध्ये गेलो ना पैसे काढायला गेलो तर त्यावेळेस आम्हाला त्रास जाईल, कारण 500चीच नोट ATM मधून निघते, 100ची 200ची निघत नाही। ATM मध्ये रांगा लागतील आणि पेट्रोल पंपवर पण रांगा लागतील। ह्याच्यासाठी की तो 500ची नोट देईल, हे 350 450 वापस करतील, त्यांना पण त्रास न कस्टमरला पण त्रास होईल। दुसरी गोष्ट, तर मी हे ऐकत आहे की काही लोक घोड करत आहे, पेमेंट झाला मग त्यांनी निघून जात आहे, त्याच्याने हे पेट्रोल पंपचे बँक जे सीज होत आहेत। पण आम्हाला आग्रहाची विनंती आहे मेंबर लोकांना पण, जे कस्टमर लोक आहेत त्यांना पण सांगायचं, जो पण पेमेंट तुम्ही करत आहे लगेच आपला मोबाईल त्यांना दाखवायचा आणि त्या